नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे माझ्या हातात शिवलिंग आहे. हे एका छोट्या मुलाने बनवलेले आहे. अद्वैतने एवढं लहान असताना हे छानपैकी बनवलेलं आहे. बघा, हे शिवलिंग दिसतंय का तुम्हाला? आणि शिवलिंगाचं महत्त्व आहे का? पूर्वी स्नेहाकेत नावाचा एक राजा होता. तो शिकारीला जात असताना त्याच्याबरोबर काही शबर होते, म्हणजे भिल्ल होते. त्यांना जुने एक शंकराचे मंदिर दिसले. त्या मंदिरात त्यांनी सगळं हे पाहिलं, साफसफाई केली, तर त्यांना तिथे एक शिवलिंग दिसले. आणि मग त्यातील एक शिवलिंग त्या भिल्लाने शबराने घरी आणले, म्हणजे आणले व राजाला विचारले की आपण याची पूजा करू. याची पूजा कशी करायची तुम्ही आम्हाला सांगा. मग राजाने सांगितले, दररोज नवीन चिताभस्म आणायचे आणि ते चिताभस्म लावून या शिवलिंगाची पूजा करायची. मग शबराने ते शिवलिंग घरी नेले आणि घरी नेऊन आपल्या पत्नीलाही सांगितले. त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि दररोज ते त्या शिवलिंगाची चिताभस्म आणून पूजा करू लागले. परंतु शंकराला वाटले, आता शंकराला त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटले. त्यामुळे शंकराने एक दिवस त्यांना चिताभस्म मिळू दिले नाही. नंतर काय झालं की त्याने पत्नीला सांगितलं, आज चिताभस्म कुठेच मिळाले नाही. त्यामुळे आता करायचे काय? पत्नीने सांगितले, तुम्ही मला घरात कोंडा व आपल्या घराला आग लावा, माझे स्वतःचे मी चिताभस्म करते. आणि मग शबराने तसं तिला बरेचदा नकार दिला, परंतु तिने हट्ट धरला. त्याच्यामुळे मग त्याने तिला घरात कोंडले, घराला आग लावली आणि ती जळून तिचे चिताभस्म झाले. व ते भस्म लावून त्यांनी शंकराची मनोभावे पूजा केली. त्याच्यानंतर तो पूजेत एवढा रंगून गेला की त्याला घरी कोण आहे नाही आठवणच राहिली नाही. मग त्याने शबरीला थाटामाटात हाक मारली, अगं ये नैवेद्य घेऊन ये गं. शबरी थाटात नैवेद्य घेऊन आली आणि त्यांनी ती मनोभावे पूजा केली. नंतर शबराच्या लक्षात आले की हिचे तर आपण भस्म केले होते, मग ही जिवंत कशी काय झाली? नंतर त्यांना शंकर प्रसन्न झाले. शंकराचे दिव्य विमान आले आणि त्यांना घेऊन गेले व ते कैलासाला गेले. शंकराच्या पायाशी त्यांना जागा मिळाली. असं हे शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व आहे. तुम्ही शिवलिंगाची पूजा करा, चांगली पूजा करा, तुमचंही घरदार चांगलं होईल, तुम्हाला शंकराची प्राप्ती होईल. ओम नमः शिवाय. ओम श्री स्वामी समर्थ. माझे शिवलिंग कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. ओम ओम नमः शिवाय.